नमस्कार मैत्रिणींनो, तर आज तुम्हाला मी कडधान्याची भेळ ही रेसिपी दाखवणार आहे। आता या ठिकाणी मी 2-3 प्रकारचे कडधान्य एकत्र भिजवले आहे। त्यामध्ये हिरवे वाटाणे आहे, पिवळे वाटाणे आहेत, त्यानंतर हिरवे हरभरे आहेत, पिवळे हरभरे, असे सर्व कडधान्य मी एकत्र 9-10 तासासाठी भिजत ठेवले आहे। नंतर ते एका चाळणीवर काढून त्याला मोड आणलेले आहेत। तर बघा एवढे सुंदर असे मोड आलेले आहेत। आता याची आपल्याला भेळ कशी करायची ते तुम्ही बघा। आता हे मी टिफिनमध्ये देण्यासाठी भेळ बनवत आहे। तर आता या ठिकाणी मी आता हे कडधान्य एका कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये कडधान्य भिजेल एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। चला तर मग आता आपण हे कडधान्य, आता यामध्ये मी बारीक कडधान्याचा वापर केलेला नाही, सर्व मोठे मोठे कडधान्यच घेतलेले आहेत। मूग वगैरे हे वापरलेले नाही आहेत। तर मुगाची याची मी वेगळी भेळ करते, कारण मूग हे लवकर जास्त शिजले जातात, त्याच्यामुळे मी ते यामध्ये वापरले नाही। आता हे कडधान्यामध्ये बुडेल एवढं पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता हे गॅसवर ठेवून हे फक्त कुकरच्या शिट्टीमध्ये आपल्याला वाफ भरू द्यायची आहे। इथपर्यंतच ते आपल्याला शिजवायचं आहे, कारण शिट्टी झाली तर ते कडधान्य शिजून गाळ होतं। ते या कुकरची शिट्टी होऊ द्यायची नाही, फक्त त्याची वाफ भरली पाहिजे कुकरच्या झाकणात, इथपर्यंत ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। आणि आता तो जेव्हा कुकरमध्ये वाफ भरते तेव्हा आपण त्यामध्ये काय काय टाकायचे ते बघूया। आता यामध्ये मी घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे, काळं मीठ घेतलं आहे आणि लाल मिरची पावडर घेतली आहे। आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। तर मी ते आमच्याकडं कमी तिखट खातात, त्याच्यामुळे मी हे प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे। तर चला आता आपलं हे कडधान्य शिजलेलं आहे, मी ते एका चाळणीवर निथळून घेतलेलं आहे, त्याचं सर्व पाणी काढून टाकायचं आहे। आणि हे मुलांना डब्यामध्ये खायला देण्यासाठी तर खूप छान आहे। आता बघा हे सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये ते सर्व मसाले आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मीठ, लाल मिरची पावडर हे टाकून, आणि आपण मीठ अगोदर टाकलेलं आहे शिजताना, त्याच्यामुळे जास्तीचं मीठ काही टाकायची गरज नाही आहे। आणि तुम्हाला जर हे घरी खायचं असेल तर तुम्ही त्याच्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकू शकता, कारण मग टिफिनमध्ये दिलं तर कांद्याचा वास त्याला चांगला लागत नाही, त्यामुळे मी कांदा हा टाकलेला नाही आहे। आणि याच्यामध्ये घरी खायचं असेल तर कांदा, टोमॅटो आपण टाकू शकतो। आता यामध्ये मी फक्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा मुलांना टिफिनला 4 वाजता खाण्यासाठी भेळ रेडी झालेली आहे। तर आता ती आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया, सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया। तर तुम्हाला ही भेळ कशी वाटली कडधान्याची? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारची पौष्टिक अशी कडधान्याची भेळ नक्की करून बघा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला जरूर करा। आणि मुलांना अशा प्रकारे बाहेरचं खाण्यापेक्षा असं पौष्टिक जर करून दिलं तर मुलंसुद्धा हे खूप आवडीने खातात। धन्यवाद।